उन्हाळ्यात काहीतरी थंडगार आणि हटके प्यायचा विचार असेल तर आजच बनवूयात हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मस्त थंडगार आणि क्रीमी असे मिल्कशेक. आता पहिला जो मिल्कशेक आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे छान मलईदार असं शहाळं. तुम्हाला माहितीच आहे की शहाळ्याचं पाणी आणि मलई फक्त चवीलाच छान असते असं नाही, तर याच्यामध्ये भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात जे उन्हाळ्यामध्ये शरीराला हायड्रेटेड ठेवतात. तर हे असं छान मलईदार असं शहाळं आणायचं. यातलं जे पाणी आहे ते असं वेगळं एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे. त्यानंतर चमच्यानं याची मलई काढून घ्यायची. हे बघा छान अशी पातळसर अशी मलई आलेली आहे. मलई जेवढी जास्त तेवढं याचं प्रमाण जे आहे ते शेकचं जास्त होणार आहे. तर हे असं जारमध्ये मलई काढून घेतली. त्यानंतर याच्यामध्ये शहाळ्याचं पाणी जे आहे ते घातलेलं आहे. आता जर का शहाळ्याचं पाणी किंवा मलई तितकीशी गोडसर नसेल तर याच्यामध्ये तुम्ही एखादा चमचा साखरही घालू शकता. हे शहाळं आणि पाणी गोड आहे त्याच्यामुळे मी घालणार नाही आहे. त्यानंतर हे असं मस्त एकजीव होईपर्यंत असं ब्लेंडरवर फिरवून घ्यायचं. हे बघा छान एकजीव आणि स्मूथ असा शेक झालेला आहे. शहाळ्यामध्ये पोटॅशियम जे आहे ते भरपूर प्रमाणात असतं, त्याच्यामुळं रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. याच्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळं त्वचा आणि केस तजेलदार राहतात. तर हे बघा मस्त असा आपला कोकोनट शेक जो आहे तो तयार झालेला आहे. तो ग्लासमध्ये काढला. त्यानंतर आता उन्हाळा आहे तर आंबा तर वापरायलाच हवा नाही का. तर या ठिकाणी आंब्याचे असे छोटे छोटे काप करून याच्यावर घातलेले आहेत. काय आहे शहाळ्याला किंवा आपण याच्यामध्ये ताडगोळे वापरणार आहोत त्या दोन्हीला तितकीशी चव अशी नसते किंवा स्वाद असा नसतो, त्याच्यामुळं आंबा घातल्यानंतर एक खूप छान असा स्वाद या शेकला येतो. हे असे भरपूरसे आंब्याचे काप घातले. आता ताडगोळे किंवा आईस ॲपल जर का तुम्हाला माहिती नसेल तर हे सुद्धा खास उन्हाळ्यात मिळतं आणि मस्त असे छोटे छोटे रसरशीत पारदर्शक असे ताडगोळे याच्या आतून निघतात. याच्यावरची साल जी ती काढून घ्यायची आणि याचे बारीक असे तुकडे करून घेतले. हे ताडगोळ्याचे तुकडे वरून घालायचे. हे बघा मस्त असा याचा शेक जो आहे तो तयार झालेला आहे. ताडगोळ्याचे असे छोटे छोटे बारीक काप करून घेतले ते याच्यावर घातले आहेत. दिसायला सुद्धा हे जे तुकडे आहेत ते अगदी बर्फाप्रमाणे दिसतात. शरीरातील उष्णता कमी करून हे आपल्याला थंडावा देतं. त्यानंतर पचनशक्ती सुधारते. व्हिटॅमिन बी आणि लोह याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. तर याच्यानंतर पुन्हा याच्यावर लेअरिंग केलेलं आहे. पुन्हा कोकोनट शेक घातला. आंब्याचे काप घालायचे, ताडगोळ्याचे काप घालायचे आणि हे बघा असा मस्त आपला शेक जो आहे तो तयार झालेला आहे. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा आणि एक्झॉटिक असा शेक आहे. उन्हाळ्यामध्ये एकदा तरी हे नक्की करून प्या. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा जो मिल्कशेक आपण करणार आहोत त्याकरता आपल्याला लागणार आहेत मस्त पिकलेले असे आंबे. तर आता हापूस आंबा किंवा केशर आंबा जो आहे त्याचा रंग, स्वाद आणि चव सगळं एकदम छान उत्तम असतं, त्याच्यामुळे शक्यतो ते घ्यायचे, नाही तर कोणताही आंबा घेतला तरीसुद्धा चालेल. तर आंब्याचे जे ते असे काप डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढले आहेत. याच्यामध्ये आवडीनुसार एखादा चमचा साखर घातली. त्यानंतर 1 कपभर दूध याच्यामध्ये घातलेलं आहे आणि छान एकजीव होईपर्यंत याला फिरवून घ्या. आता याला विकतच्यासारखं छान क्रीमी असं टेक्स्चर येण्यासाठी याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम. व्हॅनिला आईस्क्रीमने काय होतं की चव अतिशय छान येते आणि मस्त असं टेक्स्चर या मिल्कशेकला जे ते येतं. तर हे असं एकदा फिरवून घेतलं. हे बघा मस्त असा आपला मँगो मिल्कशेक जो आहे तो तयार झालेला आहे. याच्यावर पुन्हा 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आणि मग पुन्हा एकदा आंब्याचे हे असे बारीक बारीक तुकडे करून याच्यावर घातले की दिसायलाही छान दिसतं आणि चवीला तर उत्तम आहेच. तर हे बघा आपला झटपट आणि सोपा असा मँगो मिल्कशेक जो आहे तो सुद्धा तयार झालेला आहे. या दोन्हींपैकी कोणता मिल्कशेक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा, त्यांनाही ते आवडेल. त्याचप्रमाणे मराठी किचनला जर का अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.